न्यूज हट, भारत की खबरें सच्चाई के साथ। यानंतर मी इथे आमंत्रित करतोय आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विभागाध्यक्ष श्री यशवंत किल्लेदार साहेबांना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। यशवंत किल्लेदार साहेब। विजय असो, विजय असो। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, उद्याच्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते, हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट माननीय राज ठाकरे साहेब यांना मी वंदन करतो। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मनसेचे नेते, विभागातील सर्व पदाधिकारी व उपस्थित बंधू भगिनींनो, आत्ताच आरिफबाईंनी लॉकडाऊनचा विषय काढला। लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळी जनता स्वतःच्या घरामध्ये होती, त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक, विशेषतः आमच्या माहीम विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक हे सकाळी 9 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत रस्त्यावर होते। सगळ्यांना विविध पद्धतीने मदत करत होते। मी माझ्यासह नितीन सरदेसाई साहेब, आमचे सर्व शाखा अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, महिला पुरुष सर्व पदाधिकारी, त्याच्याबरोबर सर्व महाराष्ट्र सैनिक विविध जेवढी काही कोणाला मदत करता येईल, जशी काही मदत करता येईल हे स्वतःच्या जीवावर उदार होऊन करत होते। त्यामुळे मी सर्व महाराष्ट्र सैनिकांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो। विभागामध्ये आता एक उल्लेख झाला, सध्याचे जे आमदार आहेत किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आहेत वर्षानुवर्ष तेच आहेत। विभागातल्या गोरगरिबांच्या समस्या खरं तर इतक्या वर्षात त्या कमी व्हायला पाहिजे होत्या, त्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर आपण माहीमपासून सुरुवात करू। माहीम पोलीस कॉलनीची दुरावस्था जर बघितली, आजच्या तारखेला पोलीस महिला किंवा पोलीस जे आपले बांधव आहेत त्या क्वार्टर्समध्ये ज्या पद्धतीने राहत आहेत, तिकडे जाऊन पाहिलं ना तर खूप दया येते। त्या क्वार्टर्सचं आता नूतनीकरण होणार होतं 6 महिन्यापूर्वी। सध्याच्या आमदारांनी ते नूतनीकरण PWD खात्याला थांबायला सांगितलं। 1 वर्षापूर्वी होणार होतं। का थांबवायला सांगितलं? की निवडणूक येत आहेत, निवडणूक जवळ आल्या की 2-3 महिने अगोदर आपण हे काम करूया, तोपर्यंत पोलीस बांधव असेच राहू देत। सांगायचं तात्पर्य असं आहे की यांना निवडणूक आणि निवडणुकीची मतं या पलीकडे दुसरं काही दिसत नाही। नागरिक तिकडे कसाही राहू दे, ते गळत्या घरामध्ये राहू दे, कसाही राहू दे, त्यांना त्याची चिंता नसते। फक्त स्वतःचं मत, स्वतःला मतं कशी मिळवायची, निवडणुका आल्या की जनतेच्या खोपऱ्याला गुळ कसा लावायचा हे यांच्याकडून शिकायला हवं। पुढे आलं की नंतर आमचा जो कॅडल रोड पासून जो शिशोर चालू होतो, समुद्र किनारा प्रभादेवीपर्यंत चालू होतो, गलिच्छ किनारा आहे। माहीमच्या दर्ग्यापासून पुढे रोड नंबर 5 पर्यंत आला, तिकडे सगळे गर्दुल्ले आहेत। अक्षरशः ड्रग्ज विकले जातात। ते गर्दुल्ले पुन्हा चेन स्नॅचिंग करतायत। ट्रॅफिकची समस्या आहे। चोऱ्यामाऱ्या घरफोड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात माहीममध्ये होत आहेत। याकडे आमदार साहेब आणि इकडच्या नगरसेवक लोकप्रतिनिधींना अजिबात लक्ष नाहीये। शिवाजी पार्क मैदान असो, मैदानाच्या धुळीचा प्रश्न आहे। पुढे प्रभादेवीमध्ये अनेक डेव्हलपमेंटचे विषय आहेत। पूर्ण प्रभादेवी ते माहीम जवळजवळ 18 ते 19 प्रोजेक्ट असे आहेत की ते गेली 10, 12, 15 वर्ष बंद पडलेत। लोकांना शिफ्ट करून मोकळे झालेले आहेत, त्यांना भाडेही मिळत नाहीत, लोकप्रतिनिधी काही करत नाहीत। अनेक गोष्टी आहेत, अनेक समस्या आहेत। समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, कमी होत नाहीत, परंतु लोकप्रतिनिधींना स्वतःची पडलेली आहेत। आता मी थोडंसं मागे जातो। 2004ला पहिल्यांदा हे सदा सरवणकर आमदार झाले। त्याच्या अगोदर एक साधे शाखा अध्यक्ष होते, शाखा प्रमुख होते प्रभादेवीला, लक्ष्मण भोसले आणि त्यावेळेचे छोटू सावंत यांच्यावर अन्याय करून ह्यांनी उमेदवारी मिळवली आणि नगरसेवक झाले। त्याच्यानंतर प्रभादेवीतून नगरसेवक झाल्यानंतर 5 टर्म पूर्ण झाल्यानंतर हा वॉर्ड झाला लेडीज, महिला, म्हणून ह्यांनी उडी मारली बाजूच्या वॉर्डमध्ये।
जिथे तारांगण ऑफिस आहेत, शाखा आहे, तिथे बाळ मांजरेकर सारखा एक गुणी शाखा प्रमुख होता, त्याचा क्लेम होता. त्याचा क्लेम खाल्ला आणि स्वतः नगरसेवक झाला. यांची हिस्ट्री बघा कशी, इतिहास बघा कसा आहे. दुसऱ्यांनी पिच तयार करायचं आणि ह्यांनी जाऊन तिथे बसायचं. त्याच्यानंतर विशाखा राऊत 2005 आमदार होत्या ना, आमदार होत्या. 2005ला विशाखा राऊतची उमेदवारी कट करून स्वतः आमदार झाले. 2009ला जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात होती, तेव्हा यांच्या पक्षाने यांना उमेदवारी दिली नाही. उमेदवारी दिली नाही म्हणून यांनी पक्ष सोडला, हे काँग्रेसमध्ये गेले. आणि हे सगळं करत असताना ह्याच्याबरोबर यांचा चेला महेश सावंत देखील त्यांच्या सोबत होता. तिकडून गेले, तिकडे पडले. त्याच्यानंतर 2012ला महानगरपालिकेची निवडणूक झाली. इथून त्यांनी स्वतःच्या मुलाला समाधान सरवणकरला उभं केलं. खरं तर इथे त्या महेश सावंतला त्यांना क्लेम होता, असं सोकॉल शिवसैनिक म्हणतात. त्या महेश सावंतला जो स्वतःचा त्याचा चेला, जो त्याच्याबरोबर सगळं राजकीय हे भवितव्य घेऊन, सगळं स्वतःचं हे घेऊन तो काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांनी त्याची तिकीट कापून स्वतःच्या मुलाला दिली. मला वाटतं तेव्हा काँग्रेसमध्ये असताना समाधानला इकडून दिलं आणि तिकडून जुनी प्रभा देऊन म्हणून महेशला दिली होती. समाधानला माहीममधून दिली होती, सॉरी. आणि तेव्हा हे दोघंही पडले. त्याच्यानंतर ह्यांनी परत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.